मित्रांच्या याच्यासाठी मी ते व्हिडिओ टाकतच राहणार आहे मध्ये मध्ये. काय फरक पडत नाही, मी असाच आहे. मला ऍक्सेप्ट करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर नका करू. तर बीडचा खळबळजनक खुलासा असा आहे मित्रांनो की एकदा मनोज जरांगे दादा पाटलांची सभा झाली होती. त्या सभेमध्ये सुरेश कुटे जे ज्ञानराधा आणि तिरुमल्ला ऑइलचे मालक आहेत, त्यांनी काही पाण्याच्या बाटल्या आणि काही फूड पॅकेट्स वाटले होते. त्यानंतर मग एक अजित पवार आणि त्यांची पक्षाची धनंजय मुंडे यांची सभा होती बीडमध्ये. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या बाजूला एक ग्राउंड आहे, त्या ठिकाणी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांनी सुरेश कुटेला सांगितलं होतं की काही स्टेजचा आणि इतर काही 30-35 लाखाचा खर्च तुम्ही करा. त्यावर सुरेश कुटे यांनी नकार दिला होता. तर त्याचा बदला म्हणून वाल्मिक मुंडे आणि धनंजय कराड यांनी तिथल्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे आणि त्यांचे मिस्टर जे IRS आहेत असं मी ऐकलेलं आहे. काय सत्यता ते तुम्ही तपासून बघा. त्यांना हाताशी धरून सुरेश कुटेच्या ज्ञानराधा आणि काही तिरुमलला काही कंपन्यांवर असं दाखवलं जनतेला की रेड पडली आहे आणि आता ज्ञानराधा सुद्धा ही करणार आहेत, फ्रीज करणार आहेत सगळे त्यांचे पैसे अकाउंटचे. तर अशी बातमी पसरवली, असे काही कुटाने त्यांनी केले. म्हणून मित्रांनो सुरेश कुटेला पाठीमागे लागले आणि म्हणून सुरेश कुटे पळून गेला. सगळे त्याचे पत्नी भाचे सगळे पळून गेले मित्रांनो. त्याची प्रॉपर्टी होती, त्याची प्रॉपर्टी शोधण्यासाठी मीच पत्र घेऊन गेलो होतो पुण्याला. बंड गार्डन येथे एक रिजनल ऑफिस आहे, त्या ठिकाणी जर नाव टाकलं एखाद्या व्यक्तीची तर महाराष्ट्रातील त्याची सर्व संपत्ती बाहेर येते. तर मित्रांनो त्याच्यावरती जेवढं कर्ज होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्याची प्रॉपर्टी होती. परंतु यांनी एकदाच सर्व ज्ञानराधाचे आणि सर्व देणेकरी एकदाच पाठीमागे लागल्यामुळे ते त्यांना शक्य झालं नाही आणि मग अशा प्रकारे ते ज्ञानराधाची सुरेश कुटे केस झाली आणि त्याचा तपास मग आमच्याकडे बीडलाच EOW कडे झाला मित्रांनो. तर असं असतं राजकारण, जातीचं कारण, समाजकारण. तर अशा प्रकारे मित्रांनो सुरेश कुटेला संपवण्यात आले आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल ठेवा, नसेल ठेवायचा तर नका ठेवू मित्रांनो. चला परत दुसरा व्हिडिओ येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.